एनसीसी नायगाव. 2 षटकांचा सामना. बघूया कोण संघ वर्चस्व गाजवेल आणि शेवटच्या लढतीत पाणजू स्पोर्ट पाणजू संघाला आव्हान देईल आणि कोण करेल घरचा रस्ता. बघूया थोड्याच वेळात कळेल आपल्याला. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय तो योगेश. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद करतोय. 2 चेंडू आणि 2 गडी बाद. चांगल्याच मला तर वाटते शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आणि योगेश घेतोय दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. कमॉन डीजे. तो अभिषेक. नक्कीच जर नाव समजली नाही तर आम्ही नामकरण सुद्धा करू. तर अभिषेक आणि हॅट्रिक वर आहे तो योगेश. 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात. तिसरा चेंडू हॅट्रिक होईल का हा मोठा प्रश्न आहे. आणि हा तिसरा चेंडू मोठा प्रहार करण्याच्या नादात गडी बाद होतोय आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ठरते ती दोन षटकांचा सामना. जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात गडी बाद करतायत ते मीरा रोडचे प्लेयर आणि 3 चेंडूवर 3 गडी बाद झालेले आहेत. तर आदित्य येतोय नंबर 5 चा फलंदाज. हा केलेला हलकाच ग्लान्स संघाचा श्री गणेशा करतोय. 1 धाव कंप्लीट करतोय आणि खातं ओपन झालेलं आहे ते केबी मीरा रोड संघाचं. 4थ्या चेंडूवर 2 षटकांचा सामना आणि 4थ्या चेंडूवर 1 धाव कंप्लीट होते. जिथे जास्तीत जास्त धावा काढायला हव्यात तिकडे 1च धाव झालेली आहे 4 चेंडू मध्ये. 5वा चेंडू मिसफील्ड होते. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 3 धावा होतील का आणि बघता बघता 2च धावांवर समाधान मानायला लागलाय ते केबी मीरा संघाला. 5व्या चेंडूवर हलकासा टाकलेला हा चेंडू फिरकी पट्टू सारखा हरभजन सिंग सारखा टाकलेला हा चेंडू. 5वा चेंडू आणि धावसंख्या झाल्या ते 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. योगेशांच्या गोलंदाजीवर मोठा प्रहार होईल का. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू मोठा प्रहार होईल का. तर नक्कीच मोठा प्रहार झालेला आहे आणि चौकार आलेला आहे शेवटच्या चेंडूवर आणि 4 धावांनी धावसंख्या झाली आहे ते केबी मीरा रोड संघाची 7 धावा.
घाई करायची आहे दोन्ही संघाने. तुमच्यापैकीच जिंकणारा संघ हा शेवटचा सामना खेळणार आहे. तर घाई करायची आहे. नक्कीच दुसरं षटक घेऊन येतोय संघाचं. दुसरं षटक घेऊन येतोय तो लेदरपटू आकाश. बघूया आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवर नाचवतोय का. मागच्या सामन्यात हाच गोलंदाज आकाश मुंबईकर या सामन्यामधली पहिली हॅट्रिक नोंदवली होती. ती आकाशाने चांगलीच गोलंदाजी केली होती. तर चला मित्रांनो, घाई करायची आहे. शेवटचा सामना तुमच्याच पैकी एका संघाला खेळायला लागणार आहे. तर घाई करा प्लीज. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 7 धावा. बघूया. फुलटॉस चेंडूला चांगलाच फटका मारलेला होता आणि षटकार येतोय. मारलेला दुसरा षटकार. नक्कीच पंच दर्शवित आहेत हा षटकार आहे. मागच्या षटकार मारलेले आहेत 2 चेंडूवर आणि धावसंख्या झाली आहे ती 19. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक होईल का. हॅट्रिक होईल का. पण बॅटचा काही संबंध आलेला नाहीये आणि पंच दर्शवित आहेत की हा लेग बाईज आहे. लेग बाईजच्या आधाराने धावसंख्या झालेल्या आहेत ते 20 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल तो केबी मीरा रोड संघ आणि धावा रोखण्याचा प्रयत्न करेल तो एनसीसी नायगाव संघ. चौथा चेंडू हाफ ट्रॅकर टाकलेला चेंडू आणि हा येतोय षटकार. कमॉन डीजे. पाचवा चेंडू हलकाच ग्लान्स केला आणि 1 धाव कंप्लीट केली आहे. आणि 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 हा हा स्ट्राईक ठेवलेले आहे ते म्हणजे महेश याने. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. शेवटचा चेंडू गडी बाद होतोय. नक्कीच शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या नादात गडी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 27 आणि 28 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे ते केबी मीरा रोड संघाने एनसीसी नायगाव संघाला. चला सामना स्पीडअप करा मित्रांनो. लवकरात लवकर सामना स्पीडअप करा.
घ्यायचा आहे केबी मीरा रोड संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पंच. 12 चेंडू मध्ये 28 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते केबी मीरा रोड संघाने एनसीसी नायगाव संघाला. जर एनसीसी नायगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर या 28 धावा कंप्लीट करायला लागतील. त्या म्हणजे 12 चेंडू मध्ये. तर नक्कीच मनीष मॅन फ्रॉम सातपाटी काय बोलशील ह्या सामन्याबद्दल? नक्कीच आपण फर्स्ट इनिंग पाहिली, पहिला ओव्हर पाहिला. पहिल्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 3 गडी बाद केले, म्हणजे हॅट्रिक मात्र नोंदवली गेली विकेटची 3 चेंडू मध्ये. नंतर शेवटचे 3 चेंडूवरती 7 धावा खर्च, म्हणजे पहिला सिंगल डबल नंतर बाउंड्री, म्हणजे 7 धावा खर्च. नंतरचा शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा खर्च, म्हणजे महागडं षटक पडलंय. शेवटच्या षटक मध्ये 6 चेंडू मध्ये 20 धावा खर्च म्हणजे महागडं षटक. आणि या स्पर्धेतनं जरासं लांब नेण्याचं काम केलंय त्या षटकानं. आणि नक्की त्या षटकाने मीरा रोड संघाला मात्र कुठेतरी इन केलं या स्पर्धेमध्ये. कुठेतरी बाहेर होता संघ पहिल्या षटकामध्ये आणि इन झाला. नंतरच्या षटकामध्ये 20 धावांची षटक मात्र गेला आणि महागडे षटक आलं. आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 28 धावांचा टार्गेट इकडे सेट केला गेलाय. तर यस या 28 धावांचा टार्गेटला कशा प्रकारे सामोरे जाईल तो म्हणजे एनसीसी नायगाव संघ. तर पाहूया नायगाव संघ कशा पद्धतीने धावांचा विजय करतोय आपल्या संघाला. तर यस सामन्याला सुरुवात. कृष्णा पहिला षटक घेऊन पहिला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. कृष्णा घेतोय मोठी विकेट. कमान डीजे. तो लक्ष्मण अनुभवी फलंदाज समोर आहे. कृष्णा यांच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या नादात ही जाते दुसरी विकेट. सेम स्टार्ट चालू आहे. मागच्या इनिंग मध्ये जसं झालं होतं तेच होते. 2 चेंडूवर आता दुसरी विकेट. कमॉन डीजे. आहे गोलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षक तोच पुन्हा एकदा चेंडू वरती आलाय. ऑन हॅट्रिक. इकडे सुंदर चेंडू, खोलगट टप्प्याचा चेंडू, गतिवान चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. सिंगल घेतलंय. बघा इथे गरीबी में आटा गिला होता हुआ दिख रहा है. हे बघा काय घडतंय. हे चित्र विचित्र होतंय, कारण की आपल्याला धावा रोखायचे आहेत, धावा द्यायचं नाहीयेत. तर इकडे मात्र धावा गिफ्ट मध्ये दिल्या जात आहेत आणि ते सावरले जात आहेत. नक्कीच एक धाव होती तिकडे, 3 धावा बहाल करतोय तो केबी मीरा रोड संघ. आणि आता समीकरण आहे सामन्याचं 9 चेंडू आणि 25 धावा. 25 धावा काढायला लागतील. विनंती असेल स्पीडअप ठेवा. सूर्यदेव आपल्यापासून लांब जात आहेत. आता थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती करेन मी तुम्हाला. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा सामनाही खेळवायचा आपल्याला. 9 चेंडू 25 धावा. कोण जिंकेला सामना? नक्कीच जोरदार मारण्याच्या प्रयत्नात लेग बाईज पंच दर्शवितात. ही अवांतर धाव आहे. 1 धाव. 4 चेंडू टाकून झाल्यात आणि 4 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्यात.
कृष्णा असेल, खूप सारा वेळ घेतला जातोय, रिक्वेस्ट असेल तुम्हाला. इकडे चांगला चेंडू टाकला जातोय, समोरच्या रिझम मध्ये खेळला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, मस्तकाला दस्तक देऊन बॅकअप मात्र चांगला मिळाला. नक्कीच हा जर बॅकअप मिळाला नसता तर नक्कीच ही बाउंड्री असती, 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु नक्कीच चांगला चकमा दिला होता चेंडूने क्षेत्ररक्षकाला, परंतु बॅकअप चांगला आला, चेंडूला अडवलं आणि नक्कीच चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. हाच तो क्षेत्ररक्षक मागच्या सामन्यामध्ये सीमारेषेवरती जे पाय ठेवून जेल टिपला होता आणि सामन्यामध्ये रंगत भरली होती, परंतु आता चांगलं कार्य केलंय या क्षेत्ररक्षकानं. नक्कीच कुठेतरी चुका होतात. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहूया पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इकडे कोणतीही चूक न करता जेल टिपला जातोय. आता रोमांच भरला या सामन्यामध्ये. परंतु या सेकंड इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च आणि 2 गडी बाद. तर नक्कीच आता 23 धावा विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. पहिला चेंडूवर नक्कीच समाचार चांगला घेतलाय आणि क्रिकेट गोलावरती मात्र पाहायला मिळतं चेंडू नारळ पाडण्यासाठी गेला होता, परंतु कोणताही नारळ पडलेला नाहीये. परंतु 6 धावा मिळत आहेत, सामन्यात रंगत येतोय. आता षटकार येतोय, समीकरण बदलतोय हर्षद. आता समीकरण बदलतोय, तो म्हणजे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये 17 धावा. म्हणजे हा षटकार दाखवून देतोय की सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून हरलेलो नाहीये. आणि एक धाव, चांगलाच ब्लॉकलचा चेंडू, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? आणि हा ना करत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे आणि तिसरा धावेचा काहीही प्रयास केलेला नाहीये. आणि आता समीकरण राहिलेलं आहे ते 4 चेंडू आणि धावसंख्या हवी आहे ती नायगाव एनसीसी नायगाव संघाला 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. क्रिकेटचा सामना म्हणजे हर्षद एकंदरीत पाहिलं सिंगल धाव मिळत होती तिकडे, परंतु पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये चेंडू गेला होता, अडवण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवेल फेकेल, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाले, खंबल झाला होता. इकडे पुन्हा एकदा नीटचा चेंडू कनेक्ट झाला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक होता, फेकी केले आणि बघा इकडे चुका होत आहेत. ह्या चुकांवरती भर ठेवावं लागेल. जिकडे सिंगल मिळतं तिकडे डबल करायला संधी दिली जाते फलंदाजांना आणि फलंदाज ते दोन्ही हाताने डबल करत आहेत आणि त्यांना फायदा होतोय, कारण की एक धावांचा डिफरन्स कमी होतोय. एक धावांचा डिफरन्स हा फार महत्वाचा होता, कारण की मागचा सामना आपण पाहिला 2 धावांची आवश्यकता होती 2 चेंडू मध्ये, परंतु एकच धाव बनली त्या 2 चेंडू मध्ये. हे सामन्यातनं फार लांब नेण्याचं काम करतं आणि आपल्याला स्पर्धेमध्ये रडवण्याचं काम करतं. एक धावाने पराभव झाल्यानंतर अश्रू येतात, का म्हणून आपण 1 धावाने हरलाय, का म्हणून आपली काय चूक होती त्या स्पर्धेमध्ये आणि आपल्या सामन्यामध्ये. आणि हे ते क्षेत्ररक्षक जे चुका करतात आणि त्या चुका शेवटच्या क्षणाला आपल्याला रडवून जातात. पाहूया, सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट हा खेळ असा आहे की कुठेही संपत नसतो आणि कुठेही. इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु जेल मात्र टिपला जातोय. विकेट जो होईल पतन, हेलिकॉप्टर लँडिंग मात्र झाले क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट होतोय पतन. जाऊया, फलंदाज बाद झालाय. आई एकविरा चषक 2024 चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय.
आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये यशवंतजी ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकला. नक्कीच सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नंतर त्या दुपारच्या सत्रामध्ये ते सुद्धा आपल्यापासून रजा घेतली त्यांनीही आणि त्यांचा या शेवटचे चेंडू आहेत. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. इकडे सामना पूर्णपणे आपल्याकडे झुकवला जातोय. कुठेतरी 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. परंतु अनिश्चिततेचा खेळ आहे. 1 चेंडू मध्ये 8 धावा जमल्या गेलेल्या आहेत. पाहूया 13 जमतील का. इकडे मात्र चेंडू हवाईचा पर घडवलाय. चेंडू जाते 1 बाउंड चौकार आणि सामना मात्र विजय होतोय तो म्हणजे मीरा रोड.